हे पक्षाकडून मतदान नाही होणार आहे, माणसाकडून बघून मतदान होणार आहे. फक्त कामं व्हायला पाहिजे आणि माणूस चांगला पाहिजे. हे आरक्षणावर कोणी कब्जा करू नये. परिषद जर ओबीसी जर असं तिथं ओपन ना तिथे हे करू नये, ओपन ना तिथं जाऊ नये. माणूस फक्त आपलं काम करणारा आहे का आपल्या काना खालचा कानाचं वरत नको अशा माणसाला मान्य नाही. शूर का आदमी हो, खंडाले का आदमी, हमारे कट का आदमी हो, यानी कि जो विकास करेंगे हम उसके साथ रहेंगे। शिवर के जो सुनील दादा है, इनकी 20 साल से ग्राम पंचायत संभाले सर ये शिवर के अंदर। इनका काम देखने का जाके कैसा काम है, क्या उनका काम बहुत बेहतरीन है। त्यांना जो तो विकास केलेला आहे गावाचा, आम्हाला तीच अपेक्षा आहे त्यांच्याकडून तर आमच्या गावाचाही विकास त्याच तशा प्रकारचा व्हावा. सुनील दादा पैठण पाहिजे एक वेल एज्युकेटेड या हिशोबाने आम्ही त्यांच्याकडे यावेळेस बघण्याचा दृष्टिकोन. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. अनेक पक्षांनी अद्यापर्यंत कुठल्याही उमेदवाराला अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केलेली नाही, परंतु जे इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेणं सुरू केलेलं आहे. परंतु जनतेच्या मनात काय आहे हे आपण जाणून घेऊया वैजापूर टाइम्स जनमत या सदरातून. नमस्कार, मी संजय पगारे आणि आपण पाहत आहात वैजापूर टाइम्स. मी खंडाळ्या गावातील एका स्टॉलवर आहे, चहाच्या स्टॉलवर आहेत. या ठिकाणी या गावातील काही तरुण आहेत आणि अनेक या ठिकाणी जे मतदार आहेत बसलेले आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. खंडाळा गटामध्ये काय वारं वाहत आहे, काय समस्या आहेत आणि त्यांना काय अपेक्षा आहेत. मालूम के सर, शिवर घाट एक बड़ा घाट है, नहीं कि शिवर होगा और शिवर के साथ हमारा खंडाला भी जिला परिषद में। हमको ऐसा बोलने का सर, कि जो विकास करेगा, शिवर का आदमी हो, खंडाले का आदमी, हमारे कट का नहीं, जो विकास करेगा हम उसके साथ रहेंगे। अब कैसे जो नौजवान बच्चे अभी आपको एक टाइम रहता नहीं क्या, वो जात धर्म पंथ ये सब छोड़ के जो आदमी विकास करेंगे हम उनके साथ रहेंगे। देखा गया ना सर, मेरी तो अपनी पर्सनल राय ये है सर, और सर क्या अपने शिवर के जो सुनील दादा है, इनकी 20 साल से ग्राम पंचायत संभाले सर ये शिवर के अंदर। इनका काम देखने का जाके कैसा काम है, क्या उनका काम बहुत बेहतरीन है। और मेरा पॉइंट ऑफ व्यू ये सर कि भाई हम इधर सुनील दादा को सपोर्ट करेंगे। सुनील दादा भारी आदमी है, काम का आदमी है। जिला परिषद अगर समझो बने मेंबर बने, उनके कॉन्टैक्ट भी अच्छे अच्छे है, तो हमारे गाँव का कुछ तो भी विकास हम कर सकते हैं। ऐसा खंडाळा गाव आमची अपेक्षा तरुण वर्गाची, सुशिक्षित तरुण वर्गाची हीच अपेक्षा आहे खंडाळ्यामधून का आमच्या गावाचा विकास व्हावा. जे थोडंसं काही वर्षापूर्वी, काही दिवसापूर्वी समजा गावामध्ये थोडं ताणतणाव मध्ये झालेला होता, तर हा ताणतणाव मिटून तरुण वर्गानं पुढे येऊन आमच्यासारख्या तरुण सुशिक्षित तरुण वर्गानं पुढे येऊन गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं पाहिजे उमेदवाराकडे. तर माझंही तेच यांच्या सहमत आहे यांच्या गोष्टीला की सुनील दादाचं काम शिवूरमध्ये मागील 20 वर्षापासून ते तिथं ग्रामपंचायतवर आहेत. त्यांना जो तो विकास केलेला आहे गावाचा, आम्हाला तीच अपेक्षा आहे त्यांच्याकडून का आमच्या गावाचाही विकास त्याच तशा प्रकारचा व्हावा. आता एकंदरीत असं वाटतंय का स्थानिक उमेदवार असावा, कोणी म्हणतंय म्हणजे शिवरवाले पण म्हणताय आमच्या स्थानिक गाव, खंडाळ्यावाले काही लोक म्हणतायत स्थानिक. याकडे तुम्ही कसं बघताय, म्हणजे विकासाला प्राधान्य देणार की नुसतं स्थानिक गावाचा विषय. सारखे तरुण विकासालाच प्राधान्य देतील, स्थानिक उमेदवार असो किंवा बाहेरचा उमेदवार असो, पण त्यांचं काम करण्याची इच्छा शक्ती कशी असेल त्याच्याकडे आम्ही जे तरुण मतदार आहे त्यांच्याकडे त्या दृष्टिकोनात आम्ही बघतो. शिवाजी महाराज पुतळ्यासमोर कट्ट्यावरती काही मतदार बसलेले आहेत खंडाळ्याचे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, तुमचं नाव? मी रमेश शिंदे. काय अपेक्षा आहे तुम्हाला उमेदवाराकडून, कसा उमेदवार पाहिजे, किंवा पक्ष बघून मतदान करणार की उमेदवार बघून मतदान करणार, किंवा तुमचे प्रलंबित प्रश्न काय आहेत यावर तुम्ही काय सांगा. आम्हाला कसं आहे बघा, हे जे खंडाळा गाव आहे, या खंडाळा गावामध्ये जे काम चालतं, जे नेते आहे खंडाळा गावामध्ये, जे नेते अनेक समाजाचे, इथं मी समाजावर नाही बोलणार, पण या खंडाळा गावामध्ये एक नेता होता पहिला, स्वर्गीय नारायण बाबा खंडाळकर यांचं गाव आज बी पुऱ्या महाराष्ट्रात ओळखलं आहे. पण मग हे गावात परिस्थिती काय झाली बरं का जे हे पक्षातील लोक आहे, अनेक पक्षातील लोक आहे, हे कार्यकर्ते म्हणून नेत्यांना संघ करतात. जसं एखादा नेता उभा राहिला त्याचे संघ कार्यकर्ते राहतात, पण या खंडाळ्याची परिस्थिती अशीच झाली का जे नेते तेच कार्यकर्ते झाले. काय असा म्हणावा असं काय नाही का बाबा कोणत्या गावाला किती मतदान आहे काय आहे याचा आता कोणीच विचार करीत नाही. काय आता प्रत्येक जण म्हणतो खंडाळा गाव मोठं आहे, खंडाळा गाव मोठं आहे. तर खंडाळा गावामध्ये आज आम्हाला 10 वर्षापूर्वी एक खंडाळा गावचं एक नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य झालं. त्यापैकी आता 10 वर्षात आता बी म्हणते बाहेरचा नेता पाहिजे. पण कसं आहे का लोकसंख्येच्या मानानं काय गावचा विकास जर या गावात जर करायचा असेल तर एक स्थानिक नेतृत्वाची जरूरत आहे. शिंदे गटात इथं आमदार आहे,
काय खंडाळा गाव असून शिवर असून पण त्याला तालुका वैजापूर आहे. आमदारांनी खूप विकास कामं केलेली आहे गावामध्ये. असं काय मी काय कोणत्या पक्षाचं म्हणून असं बोलत नाही, पण ज्याचं काम झालं त्या आमदाराचं आपण स्तुती करायला पाहिजे. खंडाळा गावामध्ये असं आहे का कोणत्याही आरक्षणावर कोणी कब्जा करू नये. काय जर खाली जर पंचायत समितीत जर ओपन जर कॅटेगरीज जर सुटलेलं तर त्या समाजाला तिथं ते द्यावा. गटाच्या संदर्भात तुम्ही तेच विचार. हा हो, ओबीसी जर सुटेला असेल जिल्हा परिषद मध्ये जर ओबीसी जर असं तिथं ओपन ना तिथे हे करू नये, ओपन ना तिथं जाऊ नये. काय आणि जिथं जिथं खाली ओपनची जागा आहे आणि तिथं त्या ओबीसी न जाऊ नये. चांगला आहे, विकास बी चांगला झाला, ही गोष्ट खरी आहे. खंडाळा नेतृत्व भेटलं पाहिजे, कारण खंडाळा गाव मोठं आहे. आमचा पहिले खंडाळा गट होता, तर गटाचा त्यानं शिवर गट केला. आणि जे नेतृत्व आहे चांगले आहे, सगळे पुढारी चांगले आहे. पण तसं शिवर गावात एक टप्प्यानं सगळे सामूहिक एकच उमेदवार दिला, तसं खंडाळे गावाने पण एकच उमेदवार अशी आमची आहे ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहे ना, मुरलीनाथ थोरात हे सक्रिय आहे. आणि खाली पंचायत समितीला मी किंवा बाळासाहेब मिसाळ आमच्या दोघांच्या नाव चर्चेत आहे. तुम्ही पक्षाकडे बघणार की उमेदवाराकडे बघणार, नेमकी काय तुमचा कल, तुमच्या अपेक्षा काय? एक वेळेस जर तशा पद्धतीने बघितलं तर निवडणुकीच्या तारखा बऱ्याच दिवसापासून जाहीर होऊन पण अजून या ठिकाणी शोर गट आणि खंडाळा गणासाठी या ठिकाणी अजून उमेदवार कुठलेही जाहीर पद्धतीत झालेले नाही. आणि प्रचार तशा पद्धतीने चालू असल्या कारणाने या गावामध्ये आता शोर गटामधून सुनील दादा पैठण पगारे हे या ठिकाणी बऱ्याच वेळेस गावास भेट देऊन गेल्या कारणाने साहजिकच शिवर गावाकडं जर या ठिकाणी बघितलं गेलं तर तेथील आंबेडकर पुतळा स्मारक असेल, राजमाता जिजाऊ स्मारक असेल, अहिल्याबाई होळकर स्मारक असेल, त्या ठिकाणी बघता तिकडे म्हणजे बराचसा विकास त्या ठिकाणी झालेला आहे. आणि खंडाळ्या गावामध्ये बरेच स्मारक असून या ठिकाणी मला तर वाटत नाही का काही कुठे असा विकास झालेला आहे आजपर्यंत. स्मारकाकडे बघता, गावाकडे बघता, वेल एज्युकेटेड माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. आणि एक वेल एज्युकेटेड माणूस असल्या कारणानं त्यांच्याकडे विकास कामाला एक मागितल्या कारणानं त्यांना समजेल की या गावाला खरी विकासाला गती भेटण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. या अनुषंगाने आम्ही समजा सुनील दादा पैठण पगारे एक वेल एज्युकेटेड या हिशोबाने आम्ही त्यांच्याकडे यावेळेस बघण्याचा दृष्टिकोनाने बघतोय. आणि जर समजा समोरून एखादा उमेदवार अजून जर समजा आलाच तर त्याच्या पद्धतीने विचार केला जाईल. पण एक वेळेस सुनील दादा एक माझे जिल्हा परिषद सदस्य असल्या कारणाने एक अनुभव त्यांच्याकडे आहे आणि एक वेल एज्युकेटेड माणूस असल्या कारणाने आम्ही त्यांच्याकडे या ठिकाणी उमेदवाराच्या पद्धतीने त्यांच्याकडे बघतोय. संजय निकम सुद्धा तयारी करतायत, ते भेटले का? अजून तर संजय निकम म्हणजे अजून तर काही वाटले नाही गावात आले म्हणून. कदाचित आले असन पण आमच्या कधी निदर्शनास तर अजून आले नाही. अजून एखादा उमेदवार तुमच्या निदर्शनाला तयारी करतो? नाही, अजून तर काही जाहीर झालेलं नाही. मी त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की अजून तर कुठं जाहीर झालेलंच नाहीये. उमेदवाराची यादी जशी होईल तसे विचार पण मतदार या शिवूरच्या विकासाकडे बघून तुम्ही उमेदवार ठरवताय की तुम्ही या उमेदवाराच्या मागे उभे राहिले पाहिजे? एक शोर गावाचा विकास बघता पण तसा विकास खंडाळ्या गावाचा व्हायला पाहिजे. लगभग शोर आणि खंडाळ्याची लोकसंख्या जवळजवळ सारखीच आहे. पण खंडाळ्याच्या बाबतीत जर म्हटलं तर शिवरगाव विकासाच्या बाबतीत थोडे एक पाऊल पुढे. या ठिकाणी काही कट्ट्यावरती या चहाच्या स्टॉलवरती वृद्ध मतदार देखील बसलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी त्यांची इच्छा काय, उमेदवार कसा असावा किंवा त्यांचे प्रश्न सोडवणारा कोण सोडू शकतो आणि त्यांच्या डोळ्यासमोर कोण आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून. काका काय सांगाल, जिल्हा परिषद निवडणूक सुरू झाली आहे, शिवूर खंडाळा एकत्र आहे, काय तुमची इच्छा आहे की हा पक्ष पुढे आला पाहिजे किंवा हा पक्षाचा उमेदवार तुम्ही निवडून दिला पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं नेमकी? आता तुम्हाला सांगू का, एक तर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत इथं काम करणारा माणूस लागतो. इथं पक्षाची आम्हाला काय हिंमत, आमदार खासदार नाही, पण ही जिल्हा परिषद निवडणूक असते, या ठिकाणी कुठल्या तरी पक्ष एक उमेदवार दिला का त्याला निवडून द्यावं. याच्यामध्ये समजा मी स्पष्टपणे सांगतो, भाजप एक पुढे आलेला आहे पक्ष आहे, भाजप राहणार आणि शिंदे सेना राहणार. यापैकी तुम्ही कोणाकडे बघा? बघी दोघच राहणार का? तिसरे राहणार, पण स्पष्टपणे समोर आलेले. आता जर समजा भाजप शिंदे सेना झालं, याच्यातून जर समजा माणूस उभा राहिलाच आणि समजा ठाकरे सेनेचे जर माणूस उभा राहिला, तो जर आमचं काम ऐकणारा करणार जर असला तर आम्ही कधी तिकडे आलो.
म्हणजे तुम्ही ठाकरे सेना जरी असली त्याचा समोर आली तर माणूस फक्त आपलं काम करणारा आहे का, आपल्या काना खालचा, कानाचं वरचा नको, अशा माणसाला मान्य. भरपूर बाकी आहे आणि उमेदवार परपरचा असला असतं तर लई बरं झालं असतं. म्हणजे स्थानिक उमेदवार त्याला प्राधान्य दिलं असतं आम्ही. तरी आपल्या इथे एक गावाचे उमेदवार 2-3 उमेदवार रेसमध्ये आहे. एक बाळू जानराव आहे आणि वंचितला बी इथे पक्षाकडे बघून मतदान करणार. इथे हे पक्षाकडून मतदान नाही होणार आहे, माणसाकडून बघून मतदान होणार आहे. उमेदवार योग्य आहे. जसे आपले संजय निकम साहेब आहे ते पण आहे आणि बाळू जानराव आहे, हे जिल्हा परिषदसाठी आहे. आणि आमच्या गणमध्ये 1-2 उमेदवार इच्छुक आहे. आमचे भोरू पाटलाचे मुलगा आहे तुषार बीजेपी तर्फे. पण याचा नाही राहणार. सरकार कोणाची बी असो, माणूस पाहून उमेदवार देणार आहे. काय कामं आहेत अशी कधी झाली पाहिजे या उमेदवारांनी केली पाहिजे जे निवडून येणार आहेत? शेतकरी बंधवाचे काम होल्या पाहिजे आणि सोलार पंपाचे आणि लाईटचं आहे. प्रामुख्याने वीज प्रश्न वगैरे सोडवणार. वीज प्रश्न आणि रस्ते आणि पाणी हे 3च मुद्दे राहते इलेक्शन मध्ये. बाकी हे सुटले पाहिजे. आणि उमेदवार स्थानिक असला तर बरं होईल. आमची मागणी अशी आहे. ते कोणत्या पक्षाचं असो, पक्षाचं काही घेणं देणं नाही, फक्त कामं व्हायला पाहिजे आणि माणूस चांगला पाहिजे. आहेत खंडाळा मतदारांच्या आणि या सगळ्यात तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव म्हणून जर आपण विचार केला तर खंडाळा, त्यापाठोपाठ शिरूर आणि खंडाळ्याची मतदारसंख्या जास्त असल्या कारणाने इथील दोन्ही गाव एकत्र असल्या कारणाने वैजापूरच्या तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलण्याची ताकद या मतदारसंघात आहे, या गटात आहे. अनेक आपण प्रतिक्रिया बघितल्यात. अनेकांचं म्हणणं होतं स्थानिकचं, पण अनेक जास्तीत जास्त तरुणांचं किंवा मतदारांचं असं म्हणणं आहे की विकास करणारा हवा. अनेकांनी शिरूरच्या विकासाचे दाखले दिलेत आणि या पद्धतीनं अशा ठिकाणी या सत्ताधारी पक्षाचा उमेदवार असावा अशा अनेकांच्या प्रतिक्रिया या वैजापूर टाइम्स साठी दिलेल्या आहेत.